आणि यानंतर थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत। दौऱ्यावर आहेत। उत्तर महाराष्ट्राचा आढावा 47 मतदारसंघाचा आढावा त्यांच्याकडून घेतला जाणार आहे। तयारी करण्यात आली। देशाच्या गृहमंत्र्यांना सर्व कामं टाकून मणिपूर असेल, उत्तर प्रदेश असेल, लडाख असेल, घुसखोरी, देशाची कायदा सुव्यवस्था असेल, अतिरेक्यांचे प्रश्न असतील, हे सगळं वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात। ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मणिपूरला गेले नाहीत आढावा घ्यायला, काश्मीरच्या सीमेवर गेले नाहीत आढावा घ्यायला, लडाखमध्ये सैन्य घुसलाय चीनच त्याचा आढावा नाही, अरुणाचलला 60 किलोमीटर आतमध्ये सैन्य घुसलाय चीनच त्याचा आढावा नाही, अनेक राज्यांमधल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले त्याचा आढावा नाही। पण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृह खात्याचं विशेष विमान घेऊन येत आहेत। ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाटते। याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं खटियाखडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागतं। गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार? आढावा बैठक हा फार्स आहे। येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना दम देणार। निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने राहा मतदानाची मोजणी करताना, याच्या पलीकडे हे आढावा नसतील। जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात। हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव आहे। लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे, म्हणून ते सत्तेवर आले। मला चिंता इतकीच वाटते, जेव्हा जेव्हा अमित शहा आणि मोदी इथे येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातला एखादा उद्योग बाहेर जातो। नाशिकमधल्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे। कोणता उद्योग आता बाहेर जाईल नाशिकचा, उत्तर महाराष्ट्रातला, त्या संदर्भात त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका दिला आहे आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना रोखायचं आहे असं अमित ठाकरे काल विदर्भात बोलले। अमित शहा काय बोलायचं याच्यावर? काय बोलायचं काय? कोण आहेत अमित ठाकरे? आमचे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित शहा मग असं बोला अमित शहा। धोका कोणी कोणाला दिलाय महाराष्ट्र जाणतो आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाचा हिशोब चुकता केला। उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वतः अमित शहा यांनी धोका दिला महाराष्ट्राला आणि शिवसेनेला। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पवित्र खोलीत जी चर्चा झाली, जे शब्द दिले घेतले, त्या संदर्भातली धोकेबाजी जर कोणी केली असेल तर याच अमित शहाजींनी केली, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांचा हिशोब लोकसभा निवडणुकीत चुकता केला। त्याच्यामुळे या राज्याची जनता कोणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको। भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा नाशिकमध्ये येत आहेत। भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री स्वागतोत्सुक असल्याचे होर्डिंग लागले शहरात। अमित शहाचा मुलगा आला इथे तरी पण मुख्यमंत्री स्वागताला येते। लाचार लोचट स्वाभिमान शून्य सरकार इथे बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणारच। तुम्हीच आता मला सांगितलं की ते भारतीय जनता पक्षाच्या आढावा बैठकीसाठी येत आहेत आणि त्यांच्या लोकांनी मुख्यमंत्री स्वागताला येणार म्हणून सांगितलंय। म्हणजे मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चाटुगिरी करतात या राज्याचे मुख्यमंत्री, असं कधी घडलं नव्हतं।
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. हा एका मर्यादेच्या पलीकडे ते राजकारणामध्ये या महाराष्ट्रानं कधी चाटुगिरी केलेली नाही. पण त्यांचे इकडले लोक अशा प्रकारचे होर्डिंग लावत असतील. आणि काय सांगावं, मुख्यमंत्री येतील सुद्धा. काम काय मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री येतील सुद्धा. त्यांचे गॉडफादर इकडे येत आहेत, ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरती एवढ्या करामती करून बसवलंय, खोटे नाटी कृत्य करून. येऊ शकतात, ते काही करू शकतात. काल संभाजीनगरच्या बैठकीमध्ये भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी असा सूर काढला की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेंना कमी जागा द्याव्या, जास्त जागा भाजपला द्याव्या, त्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होताना. महायुतीत काय तेढ निर्माण होईल वगैरे त्याच्याविषयी काय माझ्याकडे माहिती नाही. पण भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे, वापरा आणि फेका, त्याची आता सुरुवात झाली. मी 2 दिवसापूर्वी सांगितलं की सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीनंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतशीर काढला जाईल की कधी गळे कापले, मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाढीच्या केसानं कापले जातील. पाहत राहा. मी सांगतोय ते 100% सत्य आहे आणि ती तयारी आणि प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्या स्वागताला जरी बैठक मांडली 4 तास इथे, तरी पण त्यांचा गळा कापण्यापासून त्यांना कोणी वाचवू शकत नाही. अमित शहा साहेब आणि उद्या पंतप्रधान सुद्धा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे. हरियाणाची निवडणूक हातातून गेलेली आहे. जम्मू काश्मीरला त्यांचा पराभव होतो. महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे, दिशादर्शक राज्य आहे. महाराष्ट्र ज्या दिवशी हरतील त्या दिवशी मोदींना प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवरून उतरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. साहेब बावनकुळे यांच्या संस्थेला वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून भूखंड देण्यात आलेला आहे. शासकीय भूखंड कोराडीमध्ये त्यांच्या संस्थेला देण्यात आला. भूखंड घोटाळे ज्या पद्धतीनं सुरू आहे त्या राज्यामध्ये, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपालकी ईश्वराची, ही विनोबा भावे यांची ही घोषणा होती सबभूमी गोपालकी. पण भाजपच्या राज्यामध्ये सबभूमी देवा भाऊ की, आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देंगे अपने अपने लोगों को. चलिए धर्मवीर 2 चित्रपट उद्या रिलीज होतो. लवकरच नमक हराम 2 पण रिलीज होतो. नमक हराम 2 हा ताबडतोब रिलीज होतोय. तुम्ही पहा नमक हराम 2. नमक हराम 2 मध्ये 40 चोरांच्या ज्या भूमिका आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. नमक हराम 2 हा ब्लॉकबस्टर सिनेमा महाराष्ट्रात येतोय, सध्या सुरू आहे, पण तो पडला आम्ही नवीन काढतो. चित्रपटाच्या माध्यमातून तर संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे. राज्यामध्ये भूखंड घोटाळे सुरू असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यासोबतच भाजपच्या राज्यात सबभूमी देवा भाऊकी असं वक्तव्य करत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.